मुख्यमंत्री साहेब? हो, खरोखर मला आज खूप आनंद होतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आज या महिलांसाठी या ज्या योजना आणलेल्या आहेत आणि प्रत्येक योजनेचा लाभ आज प्रत्येक महिलांनी घेतलेला आहे आणि ही लाडकी बहीण ही योजना एवढी गाजलेली आहे ना, तर तुम्ही तर विचारत करत असाल, प्रत्येक महिलांना विचारायला गेलो का प्रत्येक महिला आनंदाने सांगत असते, अहो ताई माझे पैसे आले। प्रत्येक जणींच्या तोंडामध्ये एक आनंदाचं म्हणजे वातावरणच वेगळं आहे। प्रत्येक काही महिलांनी तर स्वतःचा रोजगार देखील चालू केलेला आहे आणि आज आमचे मुख्यमंत्री आम्हाला आज महिलांना लाडकी बहीण म्हणून हा जो दर्जा दिलेला आहे तो खरोखर खूप म्हणजे खूप महत्त्वाचं त्यांनी आज आम्हाला दर्जा दिलेला आहे। महिलांसाठी आज भरपूर आरक्षण दिलेलं आहे। बसमध्ये गावी जाणे येण्यासाठी देखील आज आम्हाला जी 50% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठी देखील महिला भरपूर खुश आहेत। आणखीन भरपूर अशा कितीतरी योजना घरी बसून रोजगारसाठी महिलांना दिलेल्या आहे। घरघंटी शिलाई मशीन त्याच्याबद्दल देखील तुम्ही जिकडे तिकडे जाल ना तर फक्त शिंदे साहेबांचा चांगला उदो चाललेला आहे आणि मला तरी असं मी देवाला तर गणपती बाप्पाला आणि आता नवरात्र येणाऱ्या देवीला साकडं घालेन का हे सरकार कायमचं म्हणजे किती वर्ष जोपर्यंत आमचे मुख्यमंत्री जोपर्यंत त्यांना आयुष्य भेटू दे आणि हे सरकार कायमचं राहिलं पाहिजे असं मी देवी मातेला प्रार्थना करेन। आणि आज मी जरी फॉर्म भरला असेल, मी आज शाखा प्रमुख आहे, पण मला आज हे एवढा मोठा मान सन्मान मिळतो हे मुख्यमंत्री साहेबांमुळे, आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब त्यांच्यामुळे, विभाग प्रमुख आमचे अविनाश राणे आहेत, सुनीता वैतीते आहेत, आमच्या कामिनी वहिनी आहेत, आज काते साहेब देखील आज चांगलं काम करत आहेत, त्यांच्या वतीने देखील आज आम्हाला महिलांना चांगल्या सुखसोयी मिळत आहेत आणि आनंदाचं वातावरण खूप चांगलं छान आहे। आणि परत एकदा आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने आमच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आमच्या महिला सगळ्या रणरागिणी उभ्या राहणारच आहेत, त्याच्याबद्दल दुमतच नाही आहे। भले कोणाला पैसे मिळू दे अगर नको मिळू दे, पण मला जरी पैसे नाही मिळाले पण माझ्या बहिणीला माझ्या मैत्रिणीला जे पैसे मिळाले तोच माझा जास्त आनंद आहे मला त्याच्यामध्ये। बस परत एकदा आमच्या मुख्यमंत्र्यांचे आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने खूप खूप आभार। ताई सर्वात पहिलं तुमचं नाव सांगा आज आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत काय सांगा? माझं नाव श्वेता संतोष कदम आहे आणि माझ्या खात्यावर 4,500 रुपये जमा झाले आहेत आणि बहीण माझी लाडकी ह्या योजनेचा पुरेपूर फायदा आमच्या महिलांसाठी योग्य तो झाला आहे आणि ह्याच्या पुढे कुठलेही मुख्यमंत्री येऊन गेले तरी असा लाभ आम्हाला अजूनपर्यंत तरी आला नाही आणि पहिल्यांदाच प्रथम आम्हाला हे लाभ मिळतात, त्याच्याबद्दल आम्ही या महिला खरोखरच आम्ही आभारी आहोत मुख्यमंत्र्यांचे आणि हेच मुख्यमंत्री कायमस्वरूपी आपल्या देशासाठी लाभून हेच राहिले पाहिजेत अशी अपेक्षा आहे। देवीकडे हीच अपेक्षा मागते की निवडणूक आहे आणि देवीकडे अपेक्षा अशीच करणार की आमचे हे मुख्यमंत्री निवडूनच आले पाहिजेत, 5 वर्ष नाही तर कायमस्वरूपी हेच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत अशीच आमची देवीकडे अपेक्षा आहे। महिला खरं तर खूप खुश आहेत, त्यांच्या अकाउंटमध्ये 4,500 रुपये जमा झाले काय सांगा? हो, माझं नाव सीमा सनस आहे। मी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि मला सुद्धा 4,500चा लाभ झालेला आहे आणि खरंच मनापासून अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये हेच सरकार आणि हेच मुख्यमंत्री कायम असू देत आणि आता नवरात्र येत आहे तर देवीकडे पण हीच प्रार्थना करतो की सर्वांना आता हेच मुख्यमंत्री कायमस्वरूपी लाभावे आणि हीच योजना आणि घरघंटीचे वगैरे भरपूर आता योजना दिलेल्या आहेत आणि आम्हाला त्याचा सगळ्यांचा फायदा